नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. महायुतीतील जागा वाटपाचा पेच वाढला. भाजप शिंदे गटात सहमती नाही. मुंबईचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुंबई महापालिकेत मराठी अस्मितेचा पुन्हा जोर. शिवसेना मनसे युतीतून मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित. हवा प्रदूषणावर हायकोर्टाचा तडाखा. सलग तिसऱ्या दिवशी पालिकेची खरडपट्टी. बांधकाम परवानग्यावर सवाल. अतिवृष्टी व पीक विमा प्रश्नांवर राष्ट्रवादी आक्रमक. जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढत सरकारवर टीका. पनवेल कळंबोली रेल्वे ब्लॉक. 30 डिसेंबर पर्यंत अनेक एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले. प्रवाशांचा प्रवास प्रभावित. धुळे महापालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. महायुतीत फूट स्पष्ट. सिंधुदुर्गमध्ये संविधान बचाव आंदोलन प्रकरणी नितेश राणे, प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांच्यावर कुडाळ न्यायालयाचा अटकादेश. धुळेमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरोधात विश्व हिंदू परिषदेचा निषेध मोर्चा. प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. वर्धा जिल्हा रुग्णालयातील आगीची आमदार राजेश बकाणेंकडून पाहणी. दोषींवर कठोर कारवाईची सूचना. रत्नागिरीमध्ये लोटे परशुराम मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरुद्ध पर्यावरणवादी आक्रमक. PFAS उत्पादन कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी. महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूया. बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.